चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या भद्रावती शहरामध्ये चिंगोजी वार्ड परिसरात भोंडे कुटुंब राहते. या कुटुंबात शंकर भोंडे आणि त्याची पत्नी पुष्पा, मुलगी संजीवनी आणि मुलगा सूरज असे सदस्य राहतात. मोलमजुरी करून राहणाऱ्या कुटुंबातील संजीवनी ही अत्यंत कष्टाळू मुलगी. बुद्धिमान आणि सुस्वभावी असणाऱ्या संजीवनीने हालाकीच्या परिस्थितीतही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती ब्युटी पार्लरचे काम करत असल्याने यातून मिळणाऱ्या पैशात ती कुटुंबाला हातभार लावत होती. यातून तिला थोडेफार पैसे मिळत असले तरी दररोज तिला ही कामे मिळत नसल्यामुळे आर्थिक ध्येयासाठी एखादी चांगली नोकरी मिळते का यासाठी ती प्रयत्न करत होती. तिची आई देखील मजुरी करायची. कधी कधी काम नसेल तर संजीवनी ही आपल्या आईसोबत शेतमजुरी करण्यासाठी जात असे. घरातील बाया माणसे राबत होती, रक्ताचे पाणी करत होती. या उलट तिचे वडील आणि भाऊ होते, ते काही मिळवत नसत. वडील आपल्या गरजेपुरते काम करत असल्याने मुलानेही तोच कित्ता गिरवला होता. आपल्या चैनीला गरजेचे जितकेच पैसे मिळवायचे, हातात पैसा आला की चैनी करत फिरायचे. बापलेक असे दोन पुरुष असले तरी घरात त्यांचा काही सुद्धा उपयोग नव्हता. ते काहीच काम करत नव्हते. घरचा खर्च भागवणे गरजेचे होते. त्यासाठी मग घरातील बायकांनीच पदर खेचला होता. त्या दिवसभर राबत होत्या. बाहेरची कामे करून घरातील कामे या मायलेकींना करावी लागत होती. त्यातच घरात किरकोळ कारणातून शंकर आणि सूरज वाद घालत असल्यामुळे भांडणे होत होती. घरात चिडचिड सुरू होती. यातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरूच होता. जेवणाच्या कारणावरून तसेच घरातील कामावरून या घरात वाद होत असत. या कारणामुळे घरात आई मुलगी एका बाजूला तर वडील मुलगा दुसऱ्या बाजूला होते. त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते. या कारणामुळे वडील शंकर भोंडे आणि मुलगा सूरज भोंडे हे आपल्या स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करू लागले. थोडक्यात काय तर आपली जबाबदारी झटकून ते दोघे राहू लागले. आपला पती व मुलगा किंवा वडील भाऊ हे आपल्याशी फटकून वागतात, आपली काळजी करत नाही, कसलाही आधार देत नाहीत. याचा त्या दोघींनाही राग येत होता. पण नशिबाला दोष देऊन त्या चुपचाप जगत होत्या. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा रात्री सूरज भाजीपाला घेऊन घरी आला. घरात आई व बहिणीला भाजी लागणार का याची साधी विचारपूसही त्यांनी केली नाही. हे पाहून बहीण संजीवनीने त्याच्या हातातून भाजीपाला हिसकावून घेतला. यावरून बहीण भावामध्ये वाद सुरू झाला. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका पराकुटीला गेला की सूरज याने घरातील तलवार उचलली आणि बहिणीवर उगारली. कितीही केले तरी तो लहान भाऊ आहे, तो काही आपल्याला दुखापत करणार नाही असे संजीवनीला वाटत होते. त्यामुळे तिनेही फार लक्ष दिले नाही. ती आपल्याला घाबरली नाही हे पाहून संतापलेल्या सूरजने आपली मोठी बहीण संजीवनी हिच्यावर तलवारीने हल्ला केला. तिच्या गळ्यावर शरीरावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती रक्तबंबाळ झाली. जोरजोरात आक्रोश करत ती जागीच कोसळली. आतापर्यंत बहीण भावाचे भांडण म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या आई पुष्पाचा काळजाचा ठोका चुकला. आपल्या मुलानेच मुलीवर तलवार हल्ला केल्याचे पाहून ती मुलीच्या बचावासाठी धावली. तेव्हा सूरजने आई पुष्पावरही जोरदार वार केले. तिच्या हातापायावर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. या हाणामारीत त्या दोघींनी केलेला आक्रोश ऐकून शेजारी पाजारी जमा झाले. पण हातातील तलवारीचा धाक दाखवून सूरजने सर्वांना रोखल्यामुळे कोणीतरी या घटनेची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला कळवली. माहिती समजल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी जखमी पुष्पा भोंडे यांना त्वरित चंद्रपूर जिल्हा सहकारी रुग्णालयात दाखल केले. संजीवनी ही मृत पावली होती. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. सूरज शंकर भोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बहीण संजीवनी शंकर भोंडे हिच्या खून प्रकरणी सूरज शंकर भोंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम शोज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.